विवेचनाला ओवी घेतली आहे ती संत ज्ञानेश्वर माऊलींची आहे. संत ज्ञानेश्वर माऊली श्री गणेशाला वंदन केल्यानंतर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य, वाकर्थ व कला यांची देवता असणाऱ्या सरस्वतीला वंदन करतात. तसेच ज्या सद्गुरूंनी त्यांना या संसारपुरातून तारले, ज्यांचे चरण त्यांच्या हृदयात कोरलेले आहेत, अशा निवृत्तीनाथांना ते पुन्हा पुन्हा नमन करतात. त्या सद्गुरूंची महती काय वर्णावी याचे विवेचन ऐकू. मज हृदय सद्गुरू असं माऊलींनी म्हटले. सद्गुरू म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, तर शिष्याचं बोट पकडून शेवटच्या मुक्कामापर्यंत पोहोचणारा तो म्हणजे सद्गुरू. मग गुरु म्हणजे काय, रूपाकडून स्वरूपाकडे नेणारा तो म्हणजे गुरु. आपल्या जीवनात गुरूंची आवश्यकता असते का? असतेच अशी नाही, तर एका दृष्टांताने पाहूया की रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यासमवेत चर्चा करत होते. ही चर्चा म्हणजे आध्यात्मिक चर्चा. त्यातल्या एका शिष्याने उभं राहून विचारलं, गुरुजी, आपल्या जीवनात सद्गुरूंची आवश्यकता असते का? काही किंचित थांबून गुरुजी म्हणाले, असतेच असे नाही, पण इदम पर्याप्तम. ही चर्चा इथेच थांबूया, उद्याच्याला घेऊ. पण उद्या आपण समुद्र किनाऱ्यावर जाऊ. मग दुसऱ्या दिवशी परमहंस आपल्या सगळ्या शिष्यांना घेऊन सागर किनाऱ्यावर गेले. परत आध्यात्मिक चर्चा रंगलेली असताना पुन्हा तो प्रश्न उद्भवला की आपल्या जीवनात सद्गुरूंची आवश्यकता असते का नाही? तर आपल्या उंगली निर्देश सागरातील एका बोटीकडे परमहंसाने केला आणि म्हणाले, सुकाणू विना नाही नौके सथारा, पसारा षडांचा असे व्यर्थ सारा, तसा सद्गुरु विना यज्ञ वाया, असे दर्शवी मोरया देवराया, मंगलमूर्ती मोरया. त्या बोटीकडे उंगली निर्देश करून परमहंस म्हणाले की पहा बरं, हे बोट आहे आणि त्याला छोटीशी खाली होडी बांधलेली. ती जर सोडून वल्हवत वल्हवत चिंचुऱ्याला नेली तर केव्हा पोहोचेल? तत्काळ शिष्याने उत्तर दिलं, बोटीपेक्षा होडीला 2 ते 2.5 तास विलंब लागेल. तर हा विलंब कशासाठी? तर बोटीला होकायंत्र आहे, सुकाणू आहे, त्यामुळे तो योग्य दिशा दाखव. पण जर होडी सोडली आणि वल्हवत नेली तर मध्ये अडथळे येऊ शकतात, ती वेळेवर पोहोचेल असं नाही. तसा सद्गुरू विना यत्न वाया. जसं सुकाणू हे होकायंत्र दिशा दाखवणार आहे, तसे सद्गुरू आपल्याला दिशा दाखवतात. जसं आपण रात्री मार्गक्रमणा करतो तेव्हा विजेरी, म्हणजे मराठीत सांगायचं आता तर बॅटरी लागते, तसं आपल्या जीवनात सुद्धा संसार तारून जायला एका सद्गुरूंची आवश्यकता असते. आणि हे स्पष्टीकरण प्रत्यक्षात परमहंसाने आपल्या शिष्यांना सांगितलं. कसं आहे, कृतीतून निदर्शनात आणलं तर ते योग्य होतं आणि लक्षातही राहतं. आणि अशा प्रकारे आपल्या जीवनात सद्गुरूंची आवश्यकता असते हे स्पष्ट परमहंसाने सांगितलं. मग गुरु आणि सद्गुरू जर आपल्या जीवनात पाहिजे तर ते कसे असावेत, गुरूंची लक्षणं काय? तर समर्थ एका ठिकाणी म्हणतात, सद्गुरूंचे मुख्य लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती. की ज्या गुरूंकडे आपण वाटचाल करणार आहोत, ज्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत, त्यांच्याकडे आधी विमल ज्ञान पाहिजे. त्याने परमेश्वर पाहिलेला असलेला पाहिजे आणि त्यांना दाखवायचं, परमेश्वर दाखवायचे त्यांच्याकडे योग्यता पाहिजे. तर अशा प्रकारे माऊली म्हणते की जे मार्ग दाखवणारे आहेत, म्हणजे कसे, जे गुरु जे आधी पोहोचलेत त्यांच्या बोटाला धरून आपण गेलो तर योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण पोहोचू. आणि म्हणून माऊली म्हणते, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरी लावावे,
अलौकिक न व्हावे जगा माझी. मार्गाधारे वर्तणे म्हणजे काय की सद्गुरु कृपेची जी बीजं आहे ती मार्गाधारे वर्तल्याशिवाय आपल्या वाट्याला येत नाही. म्हणजे साधू संत सज्जन ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर आपण गेलो तर किंबहुना योग्य दिशेला योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. मग जर आपल्या जीवनात गुरूंची आवश्यकता आहे तर गुरु केले पाहिजेत. पण कोणते केले पाहिजेत ते आपण ऐकलं. तर आता गुरु कोणते त्यागावे तर समर्थाने सांगितले की शिष्याशीने लावी ती साधन न करी ती इंद्रिय दमन ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्यागावे. तर गल्लोगल्ली आपल्याला गुरु भेटतात. प्रत्येक गोष्टीला गुरु करावा लागतो. पण हे जे गुरु असतात ते योग्य मार्गदर्शन करतीलच असं नाही. पण जर योग्य दिशेने वाटचाल केली, योग्य गुरु मिळाले तर मात्र आपण आपलं आयुष्य आपला संसार योग्य दिशेने जाईल. मग गुरु भवरोग हरण करतात म्हणजे काय करतात तर कसं असतं मंडळी, आपल्या बुद्धिपटलावर अहंकार असतो आणि अहंकाराचा त्याग करणं आणि अहंकार रहित होणं हेच तर भवरोग हरून जाण्याचं लक्षण असतं. कसं आहे, सगळं देवाने निर्मित आहे. म्हणजे फुलं पानं जे जे काही आपण दृश्य अदृश्य पाहतो ते सगळं देवाच्या निर्मित आहे. पण एक अशी गोष्ट आहे जी आपण निर्माण केली आणि भगवंत म्हणतात की तीच तुम्ही मला अर्पण करा म्हणजे तुम्ही माझ्यापर्यंत याल. मग आपण मंडळी काय निर्माण केलं तर अहंकार. आणि तो अहंकार जेव्हा आपल्याला होतो तेव्हा कळतही नाही की आपण अहंकारी झालोय. तर त्या बुद्धिपटलावरचं अहंकार नाहीसे करणं म्हणजे भवरोग नाहीसा करणं. मग गुरु कोणी कोणी केले, गुरुची आवश्यकता आहे तर गुरु हा केला पाहिजे. तर गुरूंविषयी काय काय बोललं जातं, गुरु कोणी कोणी केले तर ज्या माऊलीनं आपण ज्या माऊलींची ओवी विवेचनाला घेतली आहे ते म्हणतात की गुरुशिवाय तरणोपायच नाही. माझे गुरु माझे वडील बंधू निवृत्तीनाथ. मग निवृत्तीनाथांचे गुरु कोणतं गहिनीनाथ, गहिनीनाथांचे गुरु कोणतं गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे गुरु कोणतं मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथांना प्रत्यक्ष शिवशंकरांनी अनुग्रहित केलं. अशी ही गुरु परंपरा आहे. आणि तसे आपण म्हणतो कृष्णम वंदे जगद्गुरु. तर भगवान श्रीकृष्ण जगाचे गुरु आहेत. पण त्यानेही गुरु केलं, त्या गुरूंचे नाव सांदीपनी. जसे राम प्रभू त्यानेही गुरु केला, त्यांचे नाव वसिष्ठ. अशी गुरु परंपरा आहे. आणि जर कोणाला गुरुच नसेल तर त्याने दत्तगुरूंना गुरु केलं. मग अशा ह्या दत्तगुरूंचे गुरु किती तर 24 गुरु. ज्या ज्या गोष्टीचं त्याने गुरु केलं त्यांना त्यांच्याकडून एक एक काय घेतलंय, गुण घेतलाय. 24 गुरु करण्याचं तात्पर्यच काय तर असे गुण घेऊन ते पुढे गेले. जर जे जगाचे गुरु आहेत, दत्तगुरु आहेत, त्यांनी 24 गुरु केले तर आपल्याला एकतरी गुरु करायला पाहिजे की नको. आणि मग कोणाकडून काय घेतलं बघा ना, साधा मुंगी सुद्धा त्यांनी गुरु केला तर मुंगी गुरु होण्यासारखं आहे का, नाही. पण त्याच्यातला एक गुण त्यांनी घेतला, कोणता तर शिस्तीचा. मुंगी बघा वाटचाल करते, मध्येच काही अडथळा आला तर तिथल्या तिथे गोलगोल फिरते, पण पुन्हा ती योग्य दिशेने जाते. सांगावं लागत नाही की ओळीत जा, रांगेत जा, मोबाईल बंद ठेवा, जे आपण असे भौतिक व्यवहारात पाहतो. पण असा शिस्तीचा गुण घेतला, पतंगाकडून गुण घेतला, कन्या जी कुवारी असते तिच्याकडून गुण घेतला, असं प्रत्येकाकडून गुण घेतला की जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. म्हणजे प्रत्येकाकडून एक एक गोष्ट घेतली आणि आपले सद्गुण वाढवले. तर अशा प्रकारे शिव भगवान गुरूंविषयी काय म्हणतात तर ते पार्वतीला म्हणतात, पार्वती जो गुरुभक्त आहे त्याच्याद्वारी मी श्वानाप्रमाणे पडून राहीन. म्हणजे श्वान म्हणजे कुत्रा, म्हणजे स्वतः जो कुत्रा हलका असा घेतला जातो पशुमध्ये, तर तो त्याच्यासारखं मी पडून राहीन. म्हणजे इतकी गुरूंची महती आहे. त्यानंतर शंकराचार्य, भगवान शंकराचार्य गुरूंविषयी काय सांगतात तर ते म्हणतात, दृष्टांतो नैव दृष्टस्य त्रिपुन जठरे सद्गुरुर्ज्ञान दातु स्पर्शच्चेत तत्र कल्पस्य नयति यदहो स्वर्णतामश्मसारं
न स्पर्शत्वं तथापि सितचरणयुगे सद्गुरु स्वीय शिष्ये स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्तेन वा लौकिकोऽपि. भगवान शंकराचार्य म्हणतात की ज्ञान देणाऱ्या गुरूंचा दृष्टांत त्रिभुवनात मिळणार नाही, स्वर्ग मृत्यू पाताळ. आपण ऐकलंय, काय ऐकलंय? की लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की सोनं होत, पण परीस आपलं परिसत्व देत नाही. पण इथे शंकराचार्य सांगतात न स्पर्शत्वम, की शिष्याला स्पर्श न करता सुद्धा आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. की फक्त शिष्याने त्यांच्या चरणाचा आश्रय घेतला, सेवा केली की त्याला नाव लौकिक रूपाला ते आणतात. तर असं शंकराचार्यांनी गुरूंविषयी सांगितलं. म्हणजे गुरूंचा अंतपार लागत नाही इतका त्यांचा अगाध महिमा आहे. आणि म्हणून माऊली पुन्हा पुन्हा म्हणते की मज हृदयी सद्गुरू जेणे तारिला हा संसार पुरू. की माझ्या हृदयात त्यांची चरणकमळं मी साठवून ठेवले. मग संत एकनाथ महाराज गुरु कसे असावे म्हणतात. आता प्रत्येक संतांनी गुरु केला. संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी, मग ते सांगतात गुरु असे असावेत की निज शिष्याची मरणचिंता स्वये निवारीचो तत्वता. निज शिष्याची मरणचिंता स्वये निवारीचो तत्वता येरते मंत्रोतंत्रोपदेशे. म्हणजे शिष्याच्या नुसतं नावलौकिक रूपाला नाही आणणं, तर त्याची मरणचिंता. म्हणजे माणूस घाबरतो कशाला हो, मनुष्य प्राणी, की खूप माया जमवतो, संपत्ती, धन, दौलत, सर्व ऐश्वर्य. पण कसं वाटतं की हे सगळं भोगायला मला आयुष्य पाहिजे आणि त्यामुळे मला मरण नको. ह्या मरणाची जी भीती वाटत राहते, ती भीती सद्गुरू नाहीसे करतात. मरण हे येणारच, मरण टळलं जात नाही, पण त्या मरणाची रोज रोज वाटणारी भीती ते घालवतात. मग निज शिष्याची मरणचिंता स्वय निवारीच तत्वता तोच सद्गुरू वस्तुता येरते मंत्रतंत्रोपदेशे. तर आता ही मरणचिंता कसे घालवतात किंवा मरण टाळता येत नाही, पण एक दृष्टांतातून पाहू की गुरु कसे पाठीशी असतात. आता समर्थांचंच उदाहरण द्यायचं झालं तर समर्थांकडे शिष्य परंपरा खूप होती. आणि असं होतं की आपण पहिलं पाहिलं की शिष्याशी न लावी ती साधन न करीती इंद्रिय दमन. समर्थांचं म्हणणं असायचं की ते स्वतः सूर्योदयापूर्वी 1200 सूर्यनमस्कार घालत होते. किती? 1200. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या शिष्याने किमान 120 तरी नमस्कार रोज घालावे आणि असे करणार त्यानेच माझ्या संप्रदायात यावं. आणि असे त्यांचे शिष्य. पण त्या शिष्यांना ते रोज काही ना काही सेवा द्यायचे, पण एकच सेवा प्रत्येकाला नाही. त्यांची सेवा आलटून पलटून द्यायची. म्हणजे स्वयंपाक आज करत असेल 4 दिवस तर त्याला दुसरं काहीतरी काम द्यायचं. मग जो दुसरं काही सडा संमार्जन करत असेल त्याला माधुकरी मागायला पाठवायचं. असं ते शिष्याला शहाणे करून सोडायचे. एक त्यांचा शिष्य होता मधुकर म्हणून, आणि त्या मधुकरला त्यांनी काय केलं, भिक्षा मागण्यासाठी पाठवलं. 5 घरी जाऊन भिक्षा मागून आण. आता हे जे शिष्यमंडळी जिथे जिथे जायचे तिथे समर्थाने शिकवलेले श्लोक म्हणायचे. मग असा हा मधुकर एका शास्त्रीबुवांच्या घरी गेला ज्यांना वाचासिद्धी होती. आता वाचासिद्धी असणे म्हणजे काय, की जे बोलतील ते खरं होणार 100%, खोटं नाही. मग तिथे गेला तेव्हा ते शास्त्रीबुवा पूजा करत होते आणि मग त्यांनी श्लोक म्हणायला सुरुवात केली. समर्थाची या सेवका वक्रपा आहे असं म्हणून जय जय रघुवीर समर्थ म्हटलं. आणि ह्यांची घंटा जी वाजत होती पूजा करताना तिथेच थांबली. कोण बरे असा आलाय ज्याच्याकडे कोणी वाकडं बघू शकत नाही, म्हणून धोत्राचा सोगा धरला आणि ते तसेच बाहेर आले आणि म्हणाले, इकडे ये रे. काय म्हटलंस आता? तर समर्थाच्या सेवका वक्रपाय. तू कोणाचा शिष्य? तर समर्थ रामदासांचा. मग तुला नक्की वाटतंय का की तुझ्याकडे कोणी वाकडं बघणार नाही? हो म्हणे, मला नक्की वाटतंय की माझ्याकडे कोणीही वाकडं बघणार नाही. बरं म्हणे, मीच बघतो आता. त्यांनी पंचांग आणला, पाहिलं, त्याच्या ललाट रेषेवरून सांगितलं
की तू सूर्योदयापूर्वी मरणार. काय सांगितलं? तू सूर्योदयापूर्वी मरणार. आता ह्याला ऐकून माहिती होतं की वाचासिद्धी असणारे हे कोण आहेत? शास्त्री बुवा आहे. आता मला मरण आलं तर? भिक्षा तशीच तो तसाच आला रडत रडत. समर्थाने पाहिलं, काय झालं रे? चल लवकर रामरायांना नैवेद्य करायचं आहे, आणलीच भिक्षा, ती दे. आता ह्याचा कसला लक्ष? पण त्या बाकीच्या शिष्यमंडळांनी ते रांधलं, रामरायाला नैवेद्य ठेवला. आता म्हणाले पानं वाढा. पानं वाढल्यावर सगळे बसले, पण हा रडायला लागला. समर्थ म्हणाले, काय झालं रडायला? तर म्हणे, मी उद्या सूर्योदयापूर्वी मरणार. अरे मग आत्ता कशाला रडतोस? तर म्हणे, कोणी सांगितलं? तर शास्त्री बुवाने. तर म्हणे, आता तू जेवायला बस, पुढचं पुढे बघूया. आता ज्याच्या डोक्यावर मरण आहे तो जेवेल का? तो तसाच रडत रडत राहिला. कसं तरी समर्थांची आज्ञा म्हणून 2 घास घातले पोटात आणि समर्थ दयेने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तुला मरायचं नाहीये? नाही, चल माझ्याबरोबर. म्हणून त्याला घेऊन आपल्या खोलीत गेले. घोंगडी टाकली आणि त्याच्यावर आपण झोपले. म्हणाले, माझे पाय चरण चूर आणि मी सांगितल्याशिवाय इथून हलायचं नाही, कोणी बोलवलं तरी जायचं नाही, उठायचं नाही. आणि हा चरण चुरीत बसला. आणि रात्र झाली आणि 2 जण आले शिष्याच्या रूपात आणि म्हणाले, अरे मधुकरा, पेढे तुला द्यायला प्रसाद सांगितला, ये इकडे आणि हे घे. पटकन उठत होता, पण लक्षात आलं समर्थाने सांगितलं उठायचं नाही. तो म्हणाल, ठेवून द्या नंतर. मनात म्हणतो, जगलो वाचलो तर. आणि अशा प्रकारे पहाट व्हायला आली आणि पुन्हा 1 जण आले आणि म्हणाले की चल, आता काकड आरती करायची आहे, लवकर चल. उठत होता, पण पुन्हा लक्षात आलं काय, की समर्थाने उठू नको सांगितलं. तो म्हणाला, आज काही शक्य नाही, पुढे बघू. मनात म्हणतो, जगलो वाचलो तर. आणि सूर्योदय झाला. आळोखे पिळोखे देत समर्थ उठले आणि विचारतायत, मधुकरा अजून मेला नाहीस? तर काहीच बोलला नाही. सूर्योदय तर होऊन गेला. तर म्हणे, चल चल लवकर आटोप आणि आज भिक्षा मागून आण. पण आज सुद्धा कुठे जायचं? त्याच शास्त्रीबुवांकडे, ज्याने तुला काल सांगितलं सूर्योदया झाला की मरशील म्हणून. तर नको नको नको, मला दुसरी सेवा द्या, पण मी काय त्यांच्याकडे जायचा नाही. का बरं? तर म्हणे, त्याने सांगितलं सूर्योदयाबरोबर मरशील. आणि आता म्हणाले, आत्ताच मरशील तर मला मरायचं नाहीये, माझ्या आईवडिलांची सेवा करायची, आपली सेवा करायची आहे. तर ते म्हणाले, असं काही होणार नाही, तू जाऊन भिक्षा मागून घे, ये. तर मधुकर म्हणाला, ठीक आहे जाईन, पण ते घोंगडं तेवढं द्या. म्हणजे त्याला असं वाटलं की त्या घोंगडीवर मी होतो म्हणून वाचलं. तर तुझी खात्री आहे का त्या घोंगडीमुळे तू वाचलास? ठीक आहे, तर तू जा. आणि म्हणून ते घोंगडं टाकलं खांद्यावर आणि तो त्या शास्त्रीबुवांकडे गेला. पुन्हा समर्थाची या सेवका वक्रपा आहे, जय जय रघुवीर समर्थ. आता हे म्हणाले, काल ज्याला मी सांगितलं मरणार तो जिवंत कसा? म्हणून ते बाहेर आले. म्हणाले, कोणाचा शिष्य म्हणालास रे? तर समर्थांचा. तुला काळाच्या पडद्यातून आणणारे, जबड्यातून आणणारे समर्थ, त्यांच्याकडे मला घेऊन चल. आणि हा मधुकर त्यांना घेऊन आला आणि त्या शास्त्री बुवांनी साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले, मला अनुग्रहित करा. तेव्हा मधुकर म्हणाला की मला घोंगडीने वाचवलं नाही तर शिष्याची मरणचिंता, मरणभय हे समर्थाने घालवलं. की गुरु जर पाठीशी असेल तर गंडांतर टळतं. मरण चुकत नाही, पण मरणाची वाटणारी भीती नाहीशी होते. आणि म्हणून गुरु हा केला पाहिजे. मग गुरु करण्यासाठी काय लागतं, काय हवं असतं? तर एकदा गुरु म्हणाले, तळमळ लागते. तळमळ आवश्यक असते. मग ती कशी असते? तर त्यावेळेला गुरु म्हणाले की सांगतो. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, पण काही त्याला उत्तर मिळेना. 1 दिवस पहाटे पहाटे गुरु उठले आणि म्हणाले, चल आपण नदीवर जाऊया स्नान करायला. आणि शिष्याला घेऊन गेले. नदीत उतरले, स्नान झालं, अर्घ्य दिलं
आणि पटकन त्याची मान धरली शिष्याची गुरुने आणि त्या पाण्यात बुडवली. तो तळमळायला लागला, मला वाचवा, मला वाचवा. असं करून पटकन त्याची मान बाहेर काढली. तो म्हणाला, हे काय करत होतात? तुम्ही तर अर्घ द्यायला सांगितलं आणि मला काही मारत होतात? मारत नव्हतो. आता कळलं तळमळ कशी असते ती. की अशी तळमळ असली तर संत सद्गुरू आणि परमेश्वर सुद्धा भेटतो. तू विचारलं होतंस ना की तळमळ ती कशी असते, तर त्या शिष्याचं निरसन झालं. तर दत्तात्रेयाने जे गुरु केले त्या प्रत्येकात म्हणजे एक एक गुण असा होता की गुरूंच्या पर्यंत पोचवणारे असे ते गुरु होते. तसं मग गुरु केला पाहिजे, मग तो शोधला पाहिजे. असा कोणी शोधला? तर ज्ञानेश्वर माऊली म्हणते की शोधा म्हणजे सापडेल. गुरूंचा शोध घेतला, जर भूमिका तयार असेल तर आपल्याला लांब जायलाच नको. तसं एक संत होते, त्यांची योगाची भूमिका होती, पण पाहिजे तेवढं त्यांना तसं अनुभूती येत नव्हती. अनुभव आणि अनुभूती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनुभूती म्हणजे काय आणि अनुभव म्हणजे काय? समजा एखाद्या मंदिरात आहोत आपण, तिथे अगरबत्ती लावली, ती चंदनाची आहे, त्याचं दरवळ येतोय, तर ते चंदनाचा दरवळ येतो हा एक अनुभव आहे की हे चंदनाचं आहे. पण आपण अशा ठिकाणी आहोत जिथे फुलझाड नाही किंवा काहीच नाही आणि अशा ठिकाणी सुगंध येतोय, तर ती अनुभूती आहे. कारण अशा वेळेला संत सद्गुरू देव आपल्या अवतीभोवती असतात. मग गुरु कोणी शोधला, कशा शोधला आणि पुढे काय झालं ते आपण एका संतांच्या दृष्टांतात पाहू. आता हे संत कोण होते? संत कबीर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. संत कबीर, त्यांच्या मुखात नेहमी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं मुखात असायचं. आता हे एक सिद्ध मंत्र आहे. कसं आहे? जो मंत्र आहे तो गुरुमुखातून आल्याशिवाय फलद्रूप होत नाही. आपण जे व्यंकटेश स्तोत्र वाचतो त्याच्यात म्हटलंय, कागविष्टेचे झाले पिंपळ, म्हणजे पिंपळ वृक्ष हा बी टाकून रुजून येत नाही, तर पक्षाच्या विष्टेतून तो निर्माण होतो. तसं नाम हे गुरुमुखातून आलं तरच ते फलद्रूप होतं, अन्यथा व्यर्थ. आणि म्हणून वारंवार माऊली आपल्या गुरूंना शरण जात आहेत, निवृत्तीनाथांना शरण जातात. कारण त्यांना शरण गेलं की ते आपल्यावर अनुकंपा कृपा करतील हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्या नामाचा म्हणजे कबीर जे नाम घेत होते तर त्यांचा परिणाम होत नव्हता. आणि म्हणून त्याने ठरवलंय की गुरु केला पाहिजे. कारण काय? गुरुबिन कौन बतावे बाट, गुरुबिन कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट, गुरुबिन कौन बतावे बाट, भांति की पहाड़ी नदिया बिचमो, अहंकार की लाट, गुरुबिन कौन बतावे बाट. की गुरूंच्या शिवाय कोण मार्ग दाखवणार? म्हणजे तसंही पहिला आपला गुरु आईच असते, जी बोटाला धरून चालवायला शिकवते. पिताही गुरु असतात. म्हणून आपण म्हणतो मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. पण कसं असतं, आपुले माता पिता गुरुची तत्वता, परी पैल पार पावविता तो सद्गुरूची वेगळा. म्हणजे माता पिता जन्म देते, स्वार्थाकारणे वाढविते. ते जन्माला घालतात, पण त्यांचा स्वार्थ काय असतो की आपल्या म्हातारपणी आपल्या मुलाबाळाने आपली काठी व्हावी. आता प्रत्यक्षात तसा अनुभवास येत नाही की ज्यावेळी मुलांचा आधार हवा असतो तेव्हा मुलं वृद्धाश्रमात ठेवतात आई वडिलांना. पण इथे कसं आहे, गुरु शोधला पाहिजे, गुरु केला पाहिजे, त्याच्याशिवाय मार्ग नाही. कारण काय? अहंकार हा वाढीला लागतो. आणि म्हणून भांति की पहाडी नदिया बिचमो, अहंकार की लाट. कबीर म्हणतात की गुरूंशिवाय मार्ग नाही. आणि म्हणून त्याने ठरवलं शोधायचं गुरु, आणि ते शोधायला लागले. आता योगाची भूमिका असल्यामुळे त्यांचा शोध लांबणीवर पडला नाही. त्यांच्या गावात एक रामानंद यती नावाचे संत आले, गुरु आले. आणि त्यांची ख्याती इतकी दूरवर पसरली की त्यांच्या दर्शनाला प्रत्येकजण जाऊ लागले. हे कानावर कबीरांच्या आले. ते म्हणाले, वा, हेच माझे गुरु होते. कारण त्यांच्या नावलौकिक, जसं आपण सुरुवातीला पाहिलं, सद्गुरूंचं मुख्य लक्षणं
आधी पाहिजे विमल ज्ञान. मग ज्ञानानं संपन्न असे गुरु आहे तर आपण त्यांना जाऊन भेट घेतली पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. आणि म्हणून ते गेले आणि ते पाहतायत. काय पाहतायत? की खूपच गर्दी आहे. प्रत्येक जण आपल्याला भौतिक सुख मागतोय आणि जातोय, पण आपल्याला पारमार्थिक सुख पाहिजे. त्यामुळे गुरूंना जाऊन चरण धरले आणि म्हणाले, काय म्हणाले? की मला अनुग्रहित करा. आपल्या मुखातून नेहमी रामराम होत असते, तर तुम्ही मला अनुग्रहित करा. मी आपला शिष्य, आपण माझे गुरु व्हा. त्याने पाहिलं नखशिखांत, म्हणाले मनात व्यक्ती छान आहे, पण थोडीशी गाठ बसली आहे, ती आपल्याला सोडवायची. आणि म्हणून म्हणाले लटक की तू माझा शिष्य नाही, मी तुझा गुरु नाही. ते म्हणाले असं का? त्याने बळेच सांगितलं की तू यवन आहेस म्हणून. खरं पाहता गुरु भेदभाव करत नाही, जातपात मानत नाही, पण इथे शिष्याची परीक्षा चालली आणि म्हणून त्याने सांगितलंय की मी तुला शिष्य करणार नाही. पण हे जे कबीर होते ते पट्ट शिष्य होते, तुमच्या आमच्यासारखे मठ्ठ शिष्य नव्हते. आणि म्हणून ते म्हणाले गुरु करीन तर आपल्यालाच. दर्शन घेतलं आणि निघाले. मनात चिंतन गुरूंचंच आहे, जिथे जातील तिथे गुरु. पण त्याने विचार केला की आपले गुरु काय करतात, काय करतात म्हणजे साधना काय करतात, कुठे जातात. आणि त्यांच्या मार्गावर राहिले तर त्याने अवलोकन केलं तर पहाटे पहाटे आपले गुरु रामांच्या मंदिरात जातात. आणि म्हणून एक दिवस त्यांनी त्यांच्या मार्गावर एक मोठा खड्डा खणला. आता आपल्या मनात शंका आली असेल ना, गुरूंच्या मार्गात खड्डा का? गुरु पडावेत म्हणून नाही, तर त्या खड्ड्यात आपण स्वतः पुरून राहिले. आणि ज्यावेळी पहाटेला समोरचं स्पष्ट दिसत नाही, अशा वेळेला स्मरणी हातात घेऊन श्रीराम जय राम जय जय राम जप जपत रामानंद यती रामांच्या मंदिराकडे चालले. आणि कबीरांना त्यांचे चरण लागले. कबीर अडखळले. कबीर उठून उभे राहिले, नमस्कार केला आणि म्हणाले गुरुदेव, आपल्या मुखात रामनाम आहे आणि आपले चरण मला स्पर्श झाले. आता तरी म्हणा की मी तुमचा शिष्य, आपण माझे गुरु. क्षणभर शांत राहिले आणि म्हणाले, कोण म्हणते की तू माझा शिष्य, मी तुझा गुरु? कोणी पाहिले? कोण पुरावा आहे? सूर्यदेव सुद्धा उदयाला आले नाही, त्यामुळे तू माझा शिष्य नाही, मी तुझा गुरु नाही. पण तेव्हाही ठामपणाने कबीर म्हणाले, गुरु करेन तर आपल्यालाच. गुरु आपल्या दर्शनासाठी रामांच्या निघून गेले. कबीर जिथे जायचे तिथे रामानंद माझे गुरु असंच भजन करायचे. आणि काही दिवसांनी अशी घटना घडली की कबीर महाराज पारावर भजन गात होते, रामानंद माझा गुरु, रामानंद माझा गुरु, रामानंद माझा गुरु. आणि त्याच वेळेला रामानंद यती समोरून जात होते. त्यांच्या कानावर हे शब्द पडले आणि ते म्हणतात, याला कधी मी शिष्य केला, मी कधी याचा गुरु झालो. खुटारा गाणून त्याने आपल्या खडावा कबीरांच्या दिशेने भिरकावल्या आणि ते जाऊन भाळाला लागलं. तिथून भळभळ भळभळ रुधिर व्हायला लागलं. तुम्ही आम्ही काय केलं असतं, परतफेड केली असती, पण तसं कबीराने केलं नाही. त्या खडावा घेतल्या, आपल्या हृदयाला लावल्या आणि धावत जाऊन गुरूंच्या चरणापाशी ठेवल्या आणि म्हणाले, गुरुदेव, आता तरी मला आपला शिष्य म्हणा आणि आपण माझे गुरु. आता तर सगळ्या लोकांनी पाहिलं, पुरावाही आहे. तेव्हा त्याच्या दोन्ही बाहूला धरून गुरूंनी उचललं, उठवलं आणि त्याच वेळी भगवंत तिथे प्रकट झाले. आता ज्या जाणीवेने ते आपल्या गुरूंना नमस्कार करणार होते, त्या आता त्यांना संभ्रम पडला की आता नमस्कार मी पहिला कोणाला करू, गुरूंना करू की देवाला करू. गुरु गोविंद दोहू खडे, का केला गोपाव, बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय, श्यावर रामचंद्र की जय. अशा प्रकारे ज्या गुरूंनी देव दाखवला
त्या गुरूंचे चरण आधी धरले. बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. आणि देवसुद्धा संतुष्ट झाले. तर अशा प्रकारे कबीराने गुरु शोधला. आणि आता जे जय जय राम म्हणायचे ते श्रीराम जय राम जय जय राम, ते आता गुरुमुखातून आल्यामुळे त्यांना अनुभूती चटकन आली. आणि आपण पाहत आहे आजही आपण त्यांचं नाव अगदी आदराने घेतो. तर गुरुमार्गात असल्यानंतर अहंकार फार वाईट आहे. तर माऊलीही म्हणते की नवल अहंकाराचे गोटी, की अहंकारामुळे सगळंच नाहीसं होतं. मग ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगते हा जो अहंकार आहे तो काही ह्या पृथ्वीवर आल्यावर नाही आला, तर मातेच्या उदरातच आला. तेव्हा पाचाही गाठी पडे, तेव्हा पाचाही गाठी पुढे. जे देहकार उघडे, जो नाचहू चौकडे, तो अहंकार उगा. की हा मार्गात जाताना, परमार्थ मार्गात जाताना अहंकार हा धोंड आहे. आणि म्हणून अहंकाराच्या वाट्याला जाऊ नका, अहंकार रहित राहा. आणि जर अहंकार गेला तरच आपण गुरूंच्या, संतांच्या, देवाच्या सान्निध्यात जाऊ आणि आपला मार्ग सुखकर होईल. तर अशा प्रकारे अहंकारामुळे काय होतं की देव दिसत नाही आणि परमेश्वरापर्यंत, सद्गुरूंपर्यंत आपण पोहोचत नाही. संत नामदेवांच्या आपण दृष्टांतातून घेऊ. संत नामदेव देवाचे लाडके. पांडुरंग प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलत होता आणि हाच वृथा अभिमान नामदेवांना झाला होता की देव माझ्याशी बोलतो, देव माझ्या हातचं खातो. आणि असंच माऊली एकदा विठोबांकडे गेली, विठ्ठलाकडे, आणि म्हणाली की पुरे पुरे वाटे सगुणा, लागे निर्गुणाचे ध्यान, या देहाची बोळवण करून पाहावे निजधाम. की आता खूप झालं, तर मला आता समाधी घ्यायला आज्ञा द्या. आणि हे वाढतं अहंकार नामदेवांचा पाहिला. पांडुरंगाने म्हणाले की ज्ञानदेवा 2 वर्ष आणखी थांब, काही काळ थांब, तुला फार कार्य करायचंय. पहिलं म्हणजे ह्या नाम्याचा अहंकार घालवायचंय, तू यात्रा कर. आणि बरोबर नामदेवाला घेऊन जा. आणि पांडुरंगांचं ऐकून त्यांनी यात्रा करायची ठरवली. नामदेवाला बोलवलं. आता ही सगळी मंडळी, सावतामाळी, गोरोबा काका, इतर संत मंडळी गोरोबा काकांच्या अंगणात थांबले. आणि तिथे मुक्ताई सुद्धा होत्या. तिथे तिने पाहिलं की गोरोबा काकांचं थापटणं होतं तिथे पडलेलं. ते हातात घेतलं आणि म्हणाले, गोरोबा काका हे काय? ते म्हणाले, हे थापटणे. याचं काम काय? तर म्हणे, मडकी करतो ना मी, ती कच्ची आहेत की कच्ची आहेत की पक्की आहे, हे थापटण्यावरून समजतं. तेव्हा मग ताई म्हणाली, मग इथे हे जे बसलेत त्यांची मडकी तपासून पाहूया का? ते म्हणाले, मी चहा पाण्याची व्यवस्था करतो, ते काम तू कर. आणि म्हणून प्रत्येकाच्या पुढे जायची, त्याच्या डोक्यात थापटणं घालायची, पक्क म्हणायची आणि पुढे जायची. आणि असं होता होता नामदेव समोर आले आणि त्यांच्यावर डोक्यावरती थापटणं मारणार. एवढ्यात म्हणाले, थांब, माझ्याशी देव बोलतो आणि तू काय मला कच्चं आणि पक्क. तेव्हा ती तसंही बळेच म्हणाली, कच्चा रे कच्चा. तर हा अपमान सहन नाही झाला. म्हणून नामदेव लगेचच पांडुरंगाला भेटायला गेले आणि म्हणाले, मला कच्चं म्हणतात. नाम्यात असं नाही, कसं आहे, गुरुशिवाय मार्ग नाही. तेव्हा तुला पक्क व्हायचं असेल तर यात्रेत जा, हे सगळं मनातून काढून टाक. आणि पुढे ते ज्ञानेश्वरांबरोबर यात्रेला गेले. ओंड्या नाचनात आला. तिथे मंदिरात जायचं तर ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव पुढे गेले. नामदेव म्हणतात, तू पुढे हो, मी आलोच. नामदेव आज जाऊन बघतात तर एक वृद्ध व्यक्ती पिंडीवर पाय ठेवून बसली होती. आणि ते कसंच वाटलं. ते म्हणाले, ए म्हाताऱ्या, तुला देव दिसत नाही का? तू चक्क पाय ठेवलेस त्याच्यावर. ती कंपित स्वरात व्यक्ती म्हणाली, बाबा रे, मी क्षीण झालो, माझ्यात ताकद नाही. एक काम करशील का, की तूच माझे पाय उचलून जिथे देव नाही तिथे ठेव. असं म्हटल्याबरोबर नामदेव अहंकारात त्यांचे पाय उचलून दुसरीकडे ठेवायला गेले तर तिथेही पिंडी आली. असं जिथे जिथे ठेवावं तिकडे पिंडी यावी. आणि आत्ता कुठे त्यांना कळून चुकले, की चुकून कळले की ही व्यक्ती सामान्य नाही. त्यांचे चरण धरले. म्हणाले, असं का? तर म्हणे, हा जो परमेश्वर आहे तो सगळीकडे भरलेला आहे, तो कुठे नाही असं नाही. आणि त्यांचे पाय धरले ते होते विसोबा खेचर. अशा प्रकारे त्यांचा अहंकार नाहीसा झाला.
किंबहुना गुरूंमुळेच अहंकार गेला आणि त्या अहंकार गेल्यामुळे आता सर्वाभूती परमेश्वर पाहिला. त्यांची यात्राही सफल झाली आणि मग पांडुरंगाने जे ज्ञानेश्वर माऊलींचं मागणं होतं तेही पूर्ण केलं. तर हा असा अहंकार गुरुमार्गात जर आला, कुठल्याही मार्गात म्हणजे अडथळाच आहे भक्ती मार्गात, आणि म्हणून गुरु सर्वहून श्रेष्ठ आहे, तर त्यांची कास धरावी, गुरु केलाच पाहिजे. संत एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात की या लागे अगाध गुरुगरिमा वमा नाही निरुपमा, ब्रह्मी ब्रह्मतत्व प्रमाणपणा हे वाक्य महिमाची गुरुच. इतकं अगाध ज्या गुरूंचं महिमा आहे ते गुरु प्रेमळ आहे. गुरु ईश्वर तात माय, गुरु विण जगी थोर काय, गुरु उदार गुरु प्रेमळ, जडतेचा हरुनी भार, न्यावयास पैल पार, एकमेव गुरु उपाय, गुरुवेन नमः. माऊली म्हणते की गुरु त्यांचा अधिकार सगळ्यात मोठा आहे. किंबहुना आपला जो देह आहे ते एक भांड आहे. ते एका अभंगात म्हणाले, सुवर्णाचे भांडे दुधाचे आधण, कुशुंबा घालून नाश केला. की आपला हा जो देह आहे तो कसा आहे, सुवर्णाचं भांड आहे, पण त्याच्यात जर काही विषारी गेलं तर तो नासतो. जसं दुधात मीठ पडलं की फाटतं, तसं आपल्या देहाचा नाश करू नका. ज्ञानदेव म्हणे असे ना करावे, शरणरी गावे सद्गुरूंची. की आपल्या गुरूंमुळे आपण इथपर्यंत आलो, त्यांनी मला घडवलं, हे सगळं त्यांच्यामुळे झालं, तर अशा गुरूंना शरण जावं. मग कसं जावं, तर शरण आलो म्हणून सांगून शरणागती होत नाही. तर एका श्लोककाराने सांगितले, अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम, रक्षसति विश्वास गोतृत्वे वर्णन तथा, आत्मनिक्षेपे कार्पण्ये षड्विधा शरणागती. की ह्या 6 प्रकाराने शरण जा. अनुकूल्याचा संकल्प म्हणजे काय, तर जे देवाला आवडतं, सद्गुरूंना आवडतो तो करायचा संकल्प. प्रतिकूल्यस्य वर्जनम म्हणजे काय, तर जे देवाला आवडत नाही त्याचा निषेध करायचा, ते करायचं नाही. मग रक्षसति ते विश्वास, तर प्रत्येक वेळी माऊलींच्या अभंगात येतं बघा, बाप रखुमा देवीवर. तर हा विठ्ठल आहे, ही रुक्मिणी आहे, तर हेच माझे आराध्य दैवत आहे. आणि हा विश्वास जेव्हा आपण त्यांच्या ठिकाणी दाखवतो तेव्हा ते आपल्याला स्वीकारतात. रक्षसती विश्वास गोतृत्वे वर्णन तथा, वर्णे म्हणजे स्वीकारणे, आत्मनिक्षेपे कारुण्य. तर प्रत्येकाच्या ठिकाणी, भूतमात्राच्या ठिकाणी दया पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा आराध्य दैवत जरी विठ्ठल असलं तरी विठ्ठल विठ्ठल बसून म्हणून टाळपुटत बसले नाही, तर त्यांनी आता विश्वात्मके देवे, तर विश्वालाच देव मानलं आणि त्याची पूजा कशी केली हो, तया सर्वात्मका ईश्वरा सकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होया पारा तोषा लागी. त्या विश्वाला देव मानलं, त्याची पूजा केली. कशी केली, तर सत्कर्माने केली. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा विज्ञानाच्या बाहेर गेले नाही. आज आपण विज्ञान 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 म्हणतो, जिथे विज्ञान थांबतं तिथे अध्यात्म सुरू होतं. 750 वर्षाहून अधिक समाधीला झाले तरी आज कितीतरी भाविक महाराजांच्या समाधीकडे नतमस्तक होतात. ज्याने आपले गुरु हृदयात साठवले असे गुरु काय करतात, ते गुरु संसार दुःख हरण करतात. गुरु तारक आहेत. आणि गुरु किती प्रकारचे असतात. गुरूंचं महत्त्व म्हणजे हे जे माऊलींची ओवी आहे, त्यांनी हृदयात गुरु धरले, त्यामुळे गुरुचं महत्त्व आलं आणि त्यांनी तसं त्या गुरूंना शरण गेले आणि आपलं जसा उत्कर्ष केला. तसे माऊलींच्या या सगळ्या याच्यातून आपण पुढे प्रवास करायचा आहे. म्हणून गुरूंचं महत्त्व, त्यांनी जे विषाद केले ते आपण त्याच्यासारखं जर मार्गाधारे वर्तलं तर ते गुरुकृपेची बीजं आपल्यातही आल्याशिवाय राहणार नाही. मग गुरु किती प्रकारचे असतात आणि काय करतात, तर गुरूंचे प्रकार अनेक आहेत. त्याच्यात मार्गदर्शक गुरु असतात, ते जीवनात योग्य मार्ग दाखवतात. पृच्छक गुरु म्हणजे शिष्य विचारतो आणि गुरु उत्तर देतो. दोष विचारक गुरु, शिष्य आत्मीय भावाने विनासंकोच स्वतःचे दोष सांगतो आणि ते दोष घालवले जातात, असेही गुरु करतात. चंदन गुरु केवळ सानिध्याने जीवनात सुगंध निर्माण करतात.
जसं चंदनाला आपला स्पर्श झाला किंवा चंदन आपण हातात घेतलं, तो हात जिथे जिथे लागेल तिथे तो सुवासच देतो. तशा प्रकारे विचार गुरु शिष्याच्या अंधकारमय जीवनात तो प्रकाश प्रकट करतो असे गुरु. अनुग्रह मंद बुद्धीच्या शिष्यावर अनुग्रह करून पुढे जाण्यास प्रवृत्त करतात. मंदबुद्धी म्हणजे पारमार्थिक कल्याण साधणे. स्पर्श गुरु स्पर्श मात्र शिष्याच्या जीवनात महान परिवर्तन घडवून आणतात. वात्सल्य गुरु सहवासानेच गुरूंची मदत व उभारा मिळतो. कुर्म गुरु गुरुची मधुर दृष्टी शिष्यामध्ये प्रेम, शक्ती व तेज विकसित करते. चंद्र गुरु दूर राहूनही शिष्याच्या जीवनात शीतलता व शांती देतात. दर्पण गुरु शिष्याच्या आत्मनिरीक्षण करायला लावतो. शिष्याला आत्मनिरीक्षण करायला लावतो. क्रौच्च गुरु क्रौच्च मादी 6 महिने दूर राहूनही स्वतःच्या अंड्याचे पोषण करते. तसा गुरुसुद्धा परोक्ष शिष्याचे स्मरण करून त्याच्या जीवनात सहाय्यभूत होतो. तर अशा प्रकारे जर आपण मातेची सेवा केली तर परलोक चांगला जातो, पित्याची सेवा केली तर इहलोक चांगलं जातो, पण गुरूंची सेवा केली तर ब्रह्मलोक प्राप्त होतो असे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतायत. त्याने गुरुकृपेचा अनुभव घेतला, तो अनुभव आपणही घ्यावा आणि तेव्हाच एक तरी ओवी ज्ञानेश्वरांची अनुभवावी असं म्हटलंय. तर त्यांची ही ओवी पहिल्या अध्यायातली 29वी अशी आहे. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिले हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्तादरू विवेकावरी. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली की जय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच आणखी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.